TN महाराष्ट्र न्यूज चॅनल. डी.वाय. पाटील हे खरं ज्ञानेश्वर पाटील, पण त्यांना संपूर्ण देशामध्ये डी.वाय. पाटील म्हणूनच ओळखत होते. मी 1-1.5 महिन्यापूर्वी इथं आलो होतो, तेव्हा त्यांना भेटलो, पण ते पूर्वीसारखा जोश नव्हता. काही ओळखत होते तसंच, पण लगेच विसरायचे ते. तेव्हाच मनामध्ये पाल चुकचुकत होती की हे आमची किती दिवसाची साथी आहेत. डी.वाय. पाटलांनी या महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचं हे अभूतपूर्व अशा प्रकारचं काम केलं आणि बहुजन समाजाचं हे नेतृत्व त्यांनी संपूर्ण देशाला दाखवून दिलं की आम्ही हे बहुजन समाजामधून आलेला असलो तरी काही करू शकतो. आणि शिक्षण क्षेत्राचं हे प्रचंड अशा प्रकारचं काम त्यांनी निवडलं. आज एवढी मोठी विद्यापीठे त्यांनी निर्माण केली, कॉलेजेस निर्माण केली, आणि मला वाटतं 50,000च्या वर त्यांचा स्टाफ आहे आज. पण विद्यार्थी तर लाखोनी विद्यार्थी इथून बाहेर पडले. डी.वाय. पाटील म्हणजे एक दूरवर विचार करणारे नेते होते. त्यांनी शेतीमध्ये विचार केला, आरोग्यामध्ये विचार केला, शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी विचार केला, पण अखेरपर्यंत त्यांनी शिक्षणाचा ध्यास घेतला होता. ते वडिलांनी त्यांच्या ज्ञानेश्वर हे नाव किती सार्थ ठेवलेलं होतं हे आत्ता आम्हाला कळायला लागलं. ज्ञानेश्वरांनी आपल्या समाजाला ज्ञान देण्याचं काम केलं आणि आपल्या अंगची जी शक्ती आहे, ताकद आहे, ती सगळ्यांना गरिबांना वाटण्याचं काम त्यांनी केलं. सगळ्यांशी अतिशय सौजन्यतेने वागायचे. ती गव्हर्नर असताना देखील कधी आपली सत्तेचा रुबाब त्यांनी केला नाही. ते 3 राज्याचे गव्हर्नर होते आणि खरं म्हणजे मी आणि ते महाराष्ट्राच्या असेंब्लीमधून आम्ही दोघे काम करत होतो. त्याच्यानंतर आम्ही राष्ट्रीय पातळीवर गेलो. ते गव्हर्नर झाले, मीही गव्हर्नर झालो, पण अंतर कधी आमच्यातलं तुटलं नाही. ते विचाराने एवढे प्रेरित झालेले होते की त्यांनी काँग्रेसची ही संस्था त्यांनी कधी सोडली नाही. काँग्रेस म्हणजे डी.वाय. पाटील. त्यांना सत्तेमध्ये काही मिळो न मिळो, पण अखेरपर्यंत त्यांनी काँग्रेसची साथ सोडली नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे. नाहीतर एखादं कुठे काही मिळत असेल म्हणून सोडण्याचा प्रयत्न करतात, पण डी.वाय. पाटलांनी असं काय कधी केलं नाही. अशा या थोर नेत्याची किती आठवण म्हणून सांगायची. मी सोलापूरला माझं शेत आहे, तर माझ्या शेताच्या बाजूला नाही मी इथंच घेणार म्हणून अगदी शेताच्या बाजूलाच कुंपण सुद्धा नाही अशा ठिकाणी त्यांनी जवळजवळ 30 एकर शेती घेतली. आजही आहे ती विजयच्या नावाने तिथे शेती चालू आहे. पण असा एक मोठा सहकारी, जीवाचा सहकारी आज निघून गेला. महाराष्ट्राला त्याचं दुःख आहे, आम्हा सगळ्यांनाही त्याचं दुःख आहे.